खासदार संजय काकांनी आणि या तालुक्यामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय सुरेश भाऊ खाडेंनी जी कामं केलेत, इतिहास घडला या मिरज मतदारसंघामध्ये। भाऊ कायमस्वरूपी भागामध्ये सांगतात, फिरताना सांगतात की आता गावाच्या गावाशी झालेत की आता आम्ही काय काम सुचवावं अशी परिस्थिती या मिरज मतदारसंघामध्ये झालेली आहे। कोट्यावधी रुपयाचा निधी सन्माननीय भाऊंच्या माध्यमातून या आपल्या भागाला मिळालेला आहे। खऱ्या अर्थानं खासदार संजय काकांच्या रूपाने आपल्याला एक उमदा खासदार या भागाला मिळाला। 2014-2019 ला खासदार संजय काकांनी आपली या जिल्ह्याची खासदार म्हणून जबाबदारी स्वीकारली। खऱ्या अर्थानं खासदारांच्या विरोधात एक आता अपक्ष उमेदवार उभा राहिलेला आहे। अपक्ष उमेदवाराच्या रूपानं त्यांचं मत असं आहे की खासदारांनी सध्या 10 वर्षामध्ये काय काम केलं। मी खासदारांच्या वतीने एक गोष्ट सांगेन की खासदारांनी केलेली कामं, काकांनी काल सुद्धा सांगितलं की मी केलेली 10 वर्षाची कामं 35 वर्षात 65 वर्षाची तुम्ही कामं केली, याची जर बेरीज केली तर 5% तुम्ही मी केलेल्या कामाची बरोबरी करू शकत नाही। आज मी तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगेन, खासदारांनी केलेलं काम जर त्यांना बघायचं असेल तर मी माझ्या बेडगवासियांना सांगेन, त्यांना उद्या सकाळी बोलवा आणि हा जो तुमचा मिरज पंढरपूर जो नागपूर गेलेला रस्ता आहे तो त्यांना दाखवा। त्यांना जे भाऊंनी चालू केलेलं गेले 1.5 वर्ष म्हैसाळचं जे पाणी चालू आहे ते त्यांना दाखवा, मग त्यांना कळलं की खासदार आणि सन्माननीय भाऊंनी केलेली कामं काय आहेत। मी 2 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवणार आहे, कारण भाऊंना पुढे जायचं आहे। मी एका गोष्टीचा उल्लेख करेन, सन्माननीय खासदार यांच्या माध्यमातून एखादं काम कमी झालं असेल मी आवर्जून सांगेन, कारण जिल्ह्यामध्ये 700-750 गाव आहेत, पण त्या माणसानं कधी, माझ्या माहितीने मिरज तालुक्यामध्ये उमेश भाऊंना चांगलं माहिती आहे की त्या माणसानं कधी आपल्या गावाला अंतर दिलेलं नाही। कायम स्वरूपी मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये सुख दुःखामध्ये येण्याचं काम केलं, तुम्हाला मदत करण्याचे काम केलंय। पण काही मंडळी स्वतःच काही काम नाही, ज्यांच्या घरामध्ये 35-40 वर्ष खासदारकी होती ते आता मोठ्या तोंडानं जिल्हाभर सांगायला लागलेले आहेत की आमच्या घरावर अन्याय व्हायला लागलाय, आमचं घर संपवलं जायला लागलंय आणि तुम्ही आम्हाला आता मदत केली पाहिजे। खऱ्या अर्थानं भाऊ परवा आपल्याला अमरसिंह बापूंनी एक गोष्ट सांगितली, खऱ्या अर्थानं अन्याय तुमच्यावर कसा आणि आमच्यावर कसा। आता ही गोष्ट 2 मिनिटांमध्ये मी सांगतो। या जिल्ह्यामध्ये पाणी योजना मला वाटतं 2005 ला म्हैसाळ आपली चालू झाली, पण त्याच्या अगोदर मुख्यमंत्री सन्माननीय वसंतराव दादा होते आणि माझ्या माहितीप्रमाणे कुसगाव आणि चांदोली असं धरण करण्याचा एक विषय समोर आला होता। राजाराम बापूंनी त्यावेळी मंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळावर त्यांनी सांगितलं होतं की कुसगावला धरण करा, म्हणजे तासगाव असेल, मिरज पूर्व भाग असेल, आटपाडी असेल, खानापूर असेल, जत असेल या भागाला पाटानं पाणी जाईल। पण दादांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि हे धरण चांदोलीला नेलं। 35 टीएमसी भावाने धरण झालं, जर कुसगावला झालं असतं तर 75 टीएमसी धरण झालं असतं आणि 1980 साली तुमच्या भागामध्ये पाणी आलं असतं। खऱ्या अर्थानं तुम्ही आज विचार करायची गोष्ट आहे, दादाच्या घराला अन्याय व्हायला लागला तर दादाच्या घराला आपल्यावर गेले 50 वर्ष सूर उगवला, याचा विचार आपण सर्वांनी करा आणि 7 तारखेला कमळापूरचं बटन दाबून सन्माननीय खासदारांना आपल्या गावातून मोठा मताधिक्य द्या, अशा पद्धतीची मागक अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी संपवतो।